करणार आहोत. तर त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी सांगितली अशी की मनावर नियंत्रण हवं. दुसरी गोष्ट ते का घडतंय ह्याचा जर थोडासा विचार केला तर लक्षात येतं की पटकन एखादी गोष्ट मिळावी असं आपल्याला किंबहुना वाटत असतं. ही गोष्ट मला लगेच प्राप्त व्हायला पाहिजे, आत्ताच्या आत्ता मिळायला पाहिजे. माझ्याकडे संयम कमी असतो आणि ती जेव्हा मिळत नाही तेव्हा आपण खूप दुःखी होतो, कष्टी होतो आणि टोकाचं पाऊल उचलायला लागतो. अगदी कॉमन कारण बघायला गेलं तर आपल्या लक्षात येईल की प्रेमभंग होणं. आपल्या एखाद्या व्यक्तीवर प्रेम असतं. प्रेम म्हणजे खरं तर बघायला गेलं तर जे उदात्त प्रेम सांगितलेलं आहे, सगळीकडे वर्णिलेलं आहे, मोठ्या मोठ्या महापुरुषांनी सांगितले आहे, ते प्रेम हे नव्हे. ते फक्त वेगवेगळ्या लिंगांमध्ये असलेलं प्रेम हे एक प्रकारचं आकर्षणच असतं. आणि आकर्षण असल्यामुळे एखादा माणूस आपल्या मुठीत राहावा असं आपल्याला सतत वाटत असतं आणि जेव्हा तो माणूस मुठीत राहायला नकार देतो तेव्हा आपल्याला अत्यंत नैराश्य येतं. खूप 2-2 वर्ष कष्ट करून आपण अभ्यास केला आणि आता परीक्षेची घडी आलेली आहे. परीक्षा दिली आहे, परंतु काही कारणांनी परीक्षा कॅन्सल झाली आणि आता 1 महिना पुढे ढकलली तर मला पुन्हा परीक्षा द्यायची आहे. हे ऐकून भीतीचा गोळा पोटात उठतो आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांशी चर्चा करण्यापेक्षा, आईवडिलांशी बोलण्या